ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगाने प्राप्त होणाऱ्या प्राप्तीचं वर्णन. भाग 1. गीतेचे श्लोक आहेत 20 ते 23. युक्ताहार विहाराच्या युक्तीने साधकाने योगाभ्यासास सुरुवात करावी. हळूहळू त्याचे पाऊल दृढतेने या मार्गावर पडू लागते व त्याला अंतिम सुखाची प्राप्ती होते, असे ज्ञानदेवांनी मागील भागात सांगितले. आता योगाने कोणती प्राप्ती होते त्याचे वर्णन ज्ञानदेव भगवंतांच्या श्लोकाच्या अनुरोधाने करणार आहेत. 20 ते 23 अशा 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी योगाने होणाऱ्या प्राप्तीचे वर्णन केलेले आहे. विषयाच्या सलगतेसाठी आपण या भागात फक्त 4 श्लोकांचे विवरण पाहू व पुढच्या भागात त्यावरील ज्ञानदेवांचे विवरण पाहूया. श्लोक 20. यत्र परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो. श्लोक 21. सुखम आत्यंतिकम यत्तद्बुद्धिग्राह्यमतींद्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. हे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धीने प्राप्त आहे, जे इंद्रियांना गोचर आहे, जे सुख भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही. असे सुख योग्याच्या अनुभवाला येते. श्लोक 22. यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे अशी कल्पना येत नाही व ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखाने देखील डगमगत नाही. श्लोक 23. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. त्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे. निश्चयपूर्वक व सोत्साह अंतःकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे. हे 4 श्लोक मिळून एकच वाक्य आहे. 4ही श्लोक मिळून समाधीचे वर्णन पुरे केलेले आहे. योगाने प्राप्त होणाऱ्या प्राप्तीचे वर्णन करताना भगवान म्हणतात की यत्र परमते चित्तम निरुद्धम योग सेवया. योगाच्या अभ्यासाने चित्त विषयांपासून परांमुख होऊन स्थिर झाले की साधक आत्म्याने आत्म्याला पाहून संतुष्ट होतो. हे लक्षण पातंजल योगसूत्रातील योगश्चित्त वृत्ती निरोध या लक्षणाशी सुसंगत आहे. तसेच तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. त्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे येथे योग या शब्दाचे नवीन लक्षण सांगितलेले आहे. या अवस्थेत इंद्रियांना अगोचर पण केवळ बुद्धिगम्य असणाऱ्या सुखाचा त्याला अनुभव येतो. त्या अवस्थेत स्थिर झाल्यामुळे हा योगी आत्मतत्वापासून केव्हाही ढळत नाही. ही सर्वश्रेष्ठ स्थिती आहे. त्यामुळे ही स्थिती प्राप्त झाली की योग्याला दुसरा कोणताही लाभ श्रेष्ठ वाटत नाही. अशा स्थितीत मोठ्या दुःखानेही मन चंचल होत नाही. मनाला सुख व दुःखाचा स्पर्श होऊ शकत नाही. अशी जी स्थिती तिलाच योग असं म्हणतात. अशी भगवंतांनी योगाची व्याख्याही येथे केलेली आहे. तसेच या योगाचा न कंटाळता निश्चयाने अभ्यास करावा अशी सूचना दिलेली आहे. या योग मार्गाने ध्यान धारण आदी योग साधन केल्यामुळे त्याचा परिणाम मनावर व बुद्धीवर कसा होतो ते सांगून न कंटाळता प्रयत्नपूर्वक योग साधन करण्याचा जो शेवटी भगवंतांनी उपदेश केला आहे तो सर्वसामान्य अशा स्वरूपाचा आहे. अर्जुनाला उद्देशून तू अशा प्रकारचे योग साधन कर अशी भाषा येथे वापरलेली नाही. गीतेतील उपदेश पद्धतीतील हा भेद लक्षात घेण्यासारखा आहे. गीतेमध्ये विशिष्ट गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग, योग मार्ग असे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. जेथे असा उपदेश केलेला असतो तेथे तेथे तो मार्ग प्रशस्त असून फलप्रद आहे असं वर्णन केलेलं असतं. आणि या अनेक मार्गातून जो मार्ग केवळ अर्जुनासाठी योग्य असेल तेथे तेथे अर्जुनाला अनुलक्षून तू असा हो, तू या मार्गाचे आचरण कर, तू हे साधन उपयोगात आण
अशी आज्ञार्थी वाक्यरचना असते. 6व्या अध्यायात श्लोक 10 पासून 23 पर्यंत थोड्याफार फरकाने पातंजल योग सांगितलेला आहे. तो योग चित्त शुद्ध होण्यासाठी व योगारूढ स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी एक प्रशस्त मार्ग आहे. हा जो योग सांगितला त्याचा कोणीही यथाकाल अभ्यास करावा, पण एकदा अभ्यासास सुरुवात केली की मध्येच तो सोडून जाऊ नये असा इशाराही भगवंतांनी दिलेला आहे. या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी योगाभ्यासाचे एकूण 5 फायदे सांगितले. पहिला म्हणजे योगाभ्यासाने विषयांपासून परांमुख केलेले मन आत्मध्यानात निश्चल होते. दुसरं म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन आत्मानंद अनुभवास येतो. तिसरा, अतिंद्रिय व बुद्धिगम्य असा आत्यंतिक सुखाचा लाभ होतो व त्या सुखापासून अभ्यासक ढळत नाही. चौथा, त्या आत्मानंदापेक्षा दुसरी कोणतीही आनंददायक स्थिती नाही अशी त्याची खात्री होते. आणि 5वा लाभ म्हणजे अशी योगस्थिती प्राप्त झाली की कोणताही दुःखाचा प्रसंग आला तरी मनाची चलबिचल होत नाही. ज्ञानदेवांनी या 4 श्लोकांवर केवळ 11व्यात विवरण केलेलं आहे. त्या 4ही श्लोकांचा भावार्थ सुबोध रीतीने तत्वज्ञानाच्या अंगाने सलगपणे स्पष्ट केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.